हे बघा, हे क्लासचे आहे ना, आपल्याकडे जे ताई क्लासला येतात ना, तर त्यांनी ना हे ब्लाऊज शिवलं आहे, पहिलंच ब्लाऊज शिवलं. आणि पहिलं ब्लाऊज शिवताना आहे ना मी बिना अस्तरचं शिवायला सांगते. पण हे बघा, हे अस्तर नाही टाकलेलं, फक्त पीसचं होतं पीस, त्या पीसचं शिवलेले पण खूप सुंदर आलेले आहे. कटोरीचा टक्स पण बघा आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण बघा. असं आहे आपल्याकडे, म्हणजे ज्या कोणी क्लासला येतात ना, तर त्यांना असं अजिबात नाही की ब्लाऊज येत नाही, पॅटर्न येत नाही. तरी या ताईंना पॅटर्न काढायला जास्त दिवस लागले, पण पहिलंच ब्लाऊज शिवायला घेतलं आणि इतकं सुंदर शिवलं, म्हणजे आम्हाला विश्वास पण बसत नव्हता की ह्या ब्लाऊज शिवतील काही नाही शिवतील. कारण पॅटर्न सांगतानाच खूप वेळ जायचा, उलटं सुलटं, इथं काय तिथं काय, असं खूप वेळ जायचा. तर काही वेळेस काय होतं, काही ताईंना पटकन पॅटर्न समजतं आणि काहींना लेट समजतं. आणि आता हे बघा, आता हे तुम्ही पहिलं ब्लाऊज शिवलं आहे ना, आता दुसरं ब्लाऊज दाखवा तुमचं आलं, इथं ठेवा बरं. आता हे पहिलं एक ब्लाऊज झालं आणि दुसरं त्यांनी अस्तरचं ब्लाऊज घेतलेलं आहे. अस्तरचं ब्लाऊज पण बघा खूप सुंदर आलेलं आहे. फिनिशिंग तर बघा ब्लाऊजची खूप सुंदर आलेली आहे. म्हणजे सुरुवात आणि काही माहिती नसताना, ब्लाऊजची मशीनची कुठलीही माहिती नव्हती आणि ब्लाऊज पण कसं शिवायचं ते पण माहीत नसताना ब्लाऊज इतकं छान आणि अस्तरचं ब्लाऊज एकदम छान फिनिशिंगमध्ये घेतलं आहे, असं आहे. तर हे बघा, तर तुम्ही कोणी पण जवळपास असतील तर त्यांना नक्की क्लास करायचे. इथं आहे ना रोडवरच दुकान आहे, खूप ट्रॅक्टरचा गाड्यांचा आवाज येतो, त्यामुळे व्हिडिओ परत कट करून परत चालू करते. तर इथं आहे ना, ज्यांना कोणाला आजूबाजूला क्लास करायचे असतील त्यांनी नक्की आपल्याकडे क्लास जॉईन करा आणि सगळ्यांना मस्त छान अशा पद्धतीने अगदी सोप्या भाषेमध्ये पॅटर्न शिकवलं जाईल. तर हे बघा, आता तुम्ही बघू शकता यांचं हे दुसरंच ब्लाऊज आहे. आणि हे बघा, ह्या ताईंनी पण क्लास करून आहे ना जवळजवळ 15 दिवस 3 आठवडे झाले असतील. कटोरीचं पूर्ण पॅटर्न झालेलं आहे आणि त्यांची ब्लाऊज बघा खूप सुंदर शिवलेली त्यांनी पण. हे पण अस्तरचं ब्लाऊज आहे. आता एक दुसरं टाका, कितवं ब्लाऊज आहे हे, किती ब्लाऊज शिवले तुम्ही? चौथं. हां, चौथं ब्लाऊज आहे यांचं. हे पण बघा इथं, आता याला ब्लाऊजला आहे ना असे आय करायची बाकी आहे, पण खूप छान शिवलं आहे, मस्त फिनिशिंग. आणि ब्लाऊज पण बघा छान साडी होती यावरची, त्यांनी त्यांचं स्वतःच्याच मापावर ब्लाऊज शिवलं आहे. ब्लाऊज शिवताना कसं असतं, आपण त्याच्या मापावर शिवल्यापेक्षा आहे ना, उचलून घ्या हे, तर आपण स्वतःच्या मापावर जर शिवलं ना तर आपल्याला पण कळतं की ब्लाऊज कसं बसतं म्हणून. आता ह्या तुम्ही कोणतं पॅटर्न काढताय आता तुम्ही? ह्या आता प्रिन्स कटचं पॅटर्न काढताय. आणि कसं शिकवलं तुम्हाला, कसं वाटलं ब्लाऊज शिवताना? मस्त वाटलं, खूप मस्त शिकवल्या. आणि तुम्ही पण नक्की या, शिकवले पण खूप छान देत्या आणि सजेशन पण खूप सुंदर देतात. आता हे बघा, आता त्यांचं कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न झालेलं आहे. कटोरी ब्लाऊज 4 किती ब्लाऊज शिवले? 4च झाले तुमचे? 4. आता त्या प्रिन्स कटचं ब्लाऊज पॅटर्न काढताय, तर प्रिन्स कटचं पण पॅटर्न कुठून कुठपर्यंत काढलं तुम्ही? मी 28 पासून आता 38 ची चालू आहे माझं. 38चं पॅटर्न चालू आहे. तर बघा, प्रिन्स कटचं पॅटर्न चालू आहे त्यांचं. हे बघा, तर हे प्रिन्स कटचं हे पॅटर्न काढता येते. आता सगळ्यात पहिले पेपरवर काढलं की अगदी सोपं जातं आणि अगदी सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने शिकवलं जातं. आणि त्यांचं पॅटर्न काढलेलं दाखवा बरं तुम्हाला, कटिंग केलेलं पॅटर्न. आता हे कितीचं पॅटर्न कटिंग केलेले आहे? ये 38 ची, ये 36 ची. हे 36चं पॅटर्न कटिंग केलेलं आहे. हे बघा, हे पॅटर्न मोकळं मोकळं करा. हे बघा, हे 32 ची पॅटर्न. ही कटोरीची, ही कटोरी खालचा साईड पीस आणि वरती हा बाहीचा पाठीचा भाग, असे 3 पॅटर्न आपले कटोरी प्रिन्स कट ब्लाऊजचे. इतकं सुंदर. आणि त्यावर त्यांना आता त्यांचं स्वतःच ब्लाऊज शिवायचं आहे. तर पीस कुठं आहे तुमचा आता? हा बघा, हा पीस. हे बघा, हे ब्लाऊज त्यांना आता शिवायचं आहे. तर पहिलंच ब्लाऊज प्रिन्स कटचं शिवणार आहे त्या. खूप सुंदर आहे हे पण ब्लाऊज पीस. त्यांना म्हणा नक्की शिवा, कुठेही आपलं ब्लाऊज बिघडणार पण नाही. आणि त्यांनी आधी पण 4 ब्लाऊज शिवले ना, ते पण छान आलेले आहे. आत्तापर्यंत ज्या मुलींनी, ज्या ताईंनी आपल्याकडे क्लास केलेले आहे ना, तर एक पण अशी मुलगी नाही आहे का, एक पण लेडीज नाही आहे की तिला ब्लाऊज येत नाही. अशी इतकी परफेक्ट गॅरंटी असते ब्लाऊजची. आणि मी काय करते, थोडी फी जास्त असते पण आहे ना, ब्लाऊजची गॅरंटी द्यायची, म्हणजे समोरच्याला पण असं वाटतं की ब्लाऊज शिकलं पाहिजे. आणि प्रत्येकजण आहे ना एकदाच क्लास करतं, परत परत क्लास करणं होत नाही. माझ्यावरून मी सांगते की मी ज्यावेळेस क्लास केला ना, तर मला पहिल्यांदा कुठलीही माहिती भेटली नाही.
दुसऱ्यांदा क्लास केला तरी पण नाही भेटली. मी ज्या वेळेस लासलगावला क्लास केला त्याच वेळेस ब्लाऊजची पूर्ण परफेक्ट माहिती भेटली मला. आणि असंच आहे आपल्या प्रत्येक लेडीजचं असंच असतं. आपल्यांना जर कोणी आजूबाजूला जर आपल्या विश्वासाचं क्लास घेणार असेल, आपल्यांना ब्लाऊजची परफेक्ट माहिती देणार असेल, तर आपण नक्की तिथं क्लास करा. आणि त्यांच्याकडनं ब्लाऊजचं कसं असतं, बारीक बारीक खूप मापं असतात. आपण पॅटर्न काढणं आणि ब्लाऊज शिवणं अगदी सोपं आहे, पण जे ब्लाऊजमध्ये ज्या काही बारीक गोष्टी असतात, बारीक बारीक खूप काही असतं, ते शिकण्यासारखं. आणि ते आपल्याला प्रत्येक गोष्ट जर समजावून सांगितली तर ब्लाऊज काहीच अवघड नसतं. आणि माझा प्रत्येक म्हणजे मी माझ्यावरून सांगते की एकदाच ब्लाऊजचा क्लास करणं होतो. आपले कसे आजूबाजूचे खेड्यांवरचे गरीब शेतकऱ्यांच्या घरचे अशा बऱ्याचशा मुली असतात की ब्लाऊज शिकण्याची खूप मोठी आशा लावून आलेले असतात त्या क्लास शिकण्यासाठी. आणि जर आपण त्यांना जर व्यवस्थित नाही शिकवलं आणि मग त्यांना कसं नाराज होतात. आणि कसं प्रत्येक जणाला असं वाटतं की आपल्या मुलींना ब्लाऊज शिकता आलं पाहिजे. आणि माझं असं पण नाही की मी स्वतः ब्लाऊज शिवते आणि मुलींना वेगळं पॅटर्न असं काही सांगते, असं काहीच नाही. मी जे काम करते, मी जे पॅटर्न काढते, मी जसं ब्लाऊज शिवते ना तसेच त्यांना पण ब्लाऊज त्याच पॅटर्नवर सांगते. आणि मी मुलींना वेगळं आपल्यांना वेगळं असं काही नाही आहे. प्रत्येक ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत ते प्रत्येक गोष्ट मुलींना सांगत असते. त्यामुळे ब्लाऊज शिकण्यासाठी ब्लाऊजच्या क्लाससाठी आपल्याकडे सगळ्यात जास्त गर्दी असते. तुम्ही इथं आता जे कोणी जवळ असतील आजूबाजूला असतील ना, त्यांना सगळ्यांना माहीत असेल. आमच्या गावामध्ये बाकी ठिकाणी 2,000 2,500 अशी क्लासची फी घेतात. माझ्याकडे 3,500 रुपये फी आहे, पण ब्लाऊज शिकण्याची पूर्ण गॅरंटी. आणि अजूनपर्यंत असं वाटलंच नाही की एखादी मुलगी आणि एखादे कोणाला ब्लाऊज जमलं नाही. सगळ्याजणी कोणी आजूबाजूला दुकानं टाकले, कोणाचे लग्न होऊन त्या पण स्वतःचं ब्लाऊज जरी स्वतः शिवलं तरी आपली बरीचशी शिलाई वाचते. आणि असं आहे, आपण 1,000 रुपयाची साडी घेतो पण 250-300 रुपये आपल्याला शिलाई द्यायला लागते, असं होतं. मग त्यामुळे आपण स्वतःचं ब्लाऊज जर स्वतः शिवलं तर काहीच अडचण नाही, अगदी सोपं आहे. फक्त मन लावून केलं पाहिजे. जर तुम्ही ब्लाऊजचा क्लास करताय आणि तुमचं मनच लागत नसेल तर त्या क्लासचा काहीच उपयोग नाही, असं आहे. मग त्यासाठी या कामासाठी आपल्याला कुठलंही काम घ्या एक चित्त लागतं. आणि बऱ्याचशा अशा ताई आहेत ना, त्या घर बसल्यासुद्धा आपण ब्लाऊज पण शिकू शकतो, असं आहे. आणि आजूबाजूला जर कोणी जवळपास जर क्लास घेणार असेल तर तुम्ही क्लासच करा. आणि जर कोणाला जर असं वेळ नसेल किंवा कोणाला टाईम नसेल किंवा कोणी काही दुसऱ्या कामासाठी बिझी असेल तर तुम्ही नक्की मोबाईलवर बघून पण क्लास करू शकता. असं नाही की प्रत्यक्षच आलं पाहिजे, फक्त थोडा वेळ काढून ह्या गोष्टी केल्या पाहिजे. तर आता आपल्याकडे जर तिघीजणी क्लासला आहे तर अजून आपल्या म्हणजे पेपरचं सीझन चालू आहे आता सध्या कॉलेजच्या मुलींचं. बऱ्याच मुली सांगून गेल्या आहे की मावशी आम्हाला क्लास करायचा आहे आणि म्हणजे आता पेपर झाले की त्यानंतर मला क्लास पण चालू करायचे. आता ह्या ज्या आपल्या घरगुती ताई आहे दोघी तिघी जणी हे होत आहे ॲडजस्ट, मग यांचे क्लास चालू आहे. आणि एक त्या ताई होत्या ना, त्यांना मशीन पण चालवता येत नाही, मशीनची कुठलीही प्रॅक्टिस नव्हती, मशीनचं कुठलाही काही माहीत नव्हतं. आणि त्या माझ्याकडे 2 वेळेस आल्या की ताई मी शिकेल ना ब्लाऊज, मला क्लास करायचा आहे. मी म्हटलं या तुम्ही बघू आपण, मी तुम्हाला नक्की ब्लाऊज शिकवेल आणि तुम्हाला सगळी परफेक्ट माहिती देईल. आणि त्या आल्या तर त्यांना कमीत कमी म्हणजे ज्या कोणी येतात ना आत्तापर्यंत, तर त्यांनी मला 2च दिवसात पूर्ण ब्लाऊजचं पॅटर्न 28 ते 44 पर्यंतचे पूर्ण पॅटर्न काढून दाखवले. आणि यांना एवढे पॅटर्न काढताना म्हणजे जवळजवळ 10 दिवस पॅटर्न काढण्यामध्येच गेले, असं झालंय. आणि नंतर असं वाटायचं की यांना ब्लाऊज पण येतं का नाही, पॅटर्नवर एक सांगायचे आणि ते वेगळंच करून आणायच्या, असं होतं. म्हणजे मला असं पण वाटायचं. आणि मी तर यांना सांगितलं की ब्लाऊज तुम्हाला येईलच, पण पहिलंच ब्लाऊज शिवलं त्यांनी. आणि पहिलं ब्लाऊज इतकं सुंदर शिवलं ना, म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या मुलींनी पहिलं ब्लाऊज जे शिवलं ना, फक्त अस्तरचं, म्हणजे फक्त अस्तर, त्याला जॉईंट वगैरे काही नाही, जे आपण साधं ब्लाऊज पीस घेतो ना, तर त्या ब्लाऊज पीसपेक्षा मी काय करते, पहिलंच ब्लाऊज फक्त अस्तरचं शिवायला सांगते. आणि कसं असतं, नवीन शिवणार पहिल्यांदा शिवायचं असतं, मग थोडंफार चुकतं, मग उसवावं लागतं. मग अस्तरवर कसं ब्लाऊज शिवल्यानंतर त्याला फिनिशिंग पण छान येते आणि उसवलं तरी त्याचे धागे दोरे काहीच निघत नाही. म्हणून मग मी फक्त अस्तरवर शिवायला सांगते आणि त्यानंतर मग अस्तरवाले जोडून ब्लाऊज शिवायला सांगते. असंही म्हणजे ब्लाऊज शिवायला पण सोपं जातं आणि मुलींना पण कंटाळा येत नाही.
तर यांनी ना घरातच त्यांच्याकडे पीस एक अगदी छान पीस होता. मग त्या बोलल्या की ह्या पीसवर मी ब्लाऊज शिवू का, काही नाही खराब झालं तरी चालेल. तर त्यांनी इतकं छान परफेक्ट ब्लाऊज शिवलं आणि मला सुद्धा विश्वास बसत नव्हता की त्या एवढं छान ब्लाऊज शिवतील. आणि ज्या त्या दुसऱ्या ताई आहे ना, त्यांनी पण इतके छान मस्त 4 असे अस्तरचे ब्लाऊज शिवले. त्यांनी पहिलं ब्लाऊज अस्तरचं शिवलं साधं, तर ते ना टाकून दिलं होतं कारण त्यांना जमलंच नव्हतं. आणि त्यानंतर त्यांनी 4 अस्तरचे ब्लाऊज शिवले. इतके सुंदर आणि फिनिशिंगमध्ये खूप छान आलेले आहे. आणि कसं असतं, पहिलं जे आपण जे ब्लाऊज शिवतो ना ते स्वतःच्या मापावर शिवायचं, म्हणजे त्यांना पण कळतं ब्लाऊज कसं बसतं आणि आपल्यांना पण कळतं ब्लाऊज बसतं की नाही. म्हणजे आपण तर भरपूर म्हणजे आपल्यांना तर चांगलं दिसणार, पण त्यांना पण कळायला पाहिजे ब्लाऊज मापात येतं की नाही येतं, शोल्डरचा काही प्रॉब्लेम होतो आहे का, कटोरीचा काही प्रॉब्लेम होतो आहे का. तर ह्या गोष्टी लक्षात येतात. मग त्यामुळे ज्या क्लासच्या मुली आहेत ना त्यांना स्वतःचं ब्लाऊज आधी पहिले शिवायला सांगितलं आणि त्यानंतर मग बाकी कस्टमरचे त्यांच्याकडे जे दुसरे कोणाचे ब्लाऊज असतील तर ते शिवायला सांगितले. अशा पद्धतीने आपले क्लास चालू असतात. तर जे कोणी आजूबाजूला असतील त्यांनी नक्की आपल्या दुकानला, आपल्या क्लाससाठी नक्की एकदा तरी भेट द्या. आणि आपली ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप छान असते. प्रत्येक गोष्टी, प्रत्येक टिप मारण्यापासून प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली जाते. असं नाही की मग हे येत नाही आणि चालले पुढे शिका, पूर्ण पॅटर्नची पूर्ण माहिती भेटल्याशिवाय कुठलाही ब्लाऊज पुढे सरकल्या जात नाही असं आहे. आणि प्रत्येक पॅटर्न पूर्ण परफेक्ट माहिती झाल्याशिवाय ब्लाऊज पण कटिंग करत नाही. आणि कटिंग करताना पण प्रत्येक वेळेस सांगते की मला विचारल्याशिवाय कुठल्याही ब्लाऊज पीसला कातर लावायची नाही असं पण आहे. आणि मग सांगितलं की मग त्यांना पण बरं वाटतं. प्रत्येक वेळेस त्यांना वेळ दिला जातो आणि जी वेळ असं नाही की 2 तासच, एखादा 2 तास असं जास्त पण होऊन जातात. असं नाही की 2च तास बसले पाहिजे आणि तेवढ्यातच ब्लाऊज शिवून झालं पाहिजे. तर थोडाफार वेळ जास्त कमी जास्त पण होतो. तर असं पण आहे. तर आता मी पण ब्लाऊज आता शिवते. आता बऱ्याचशा मुली पण क्लासला आणि येणार आहे. आणि अजून 3-4 लग्नांच्या तारखा पण बुकिंग झालेल्या आहे ब्लाऊज शिवण्यासाठी. आता ते पण ब्लाऊज शिवायचे मला. पण आता 1 महिनाभर मला जे बाकीचं राहिलेलं कस्टमर आहे ते पूर्ण करायचं आहे. तोपर्यंत या ताईंचे पण क्लास पूर्ण होतील. आणि कसं असतं, पहिल्यांदाच क्लासला आलं की असं वाटतं मग आपल्या ब्लाऊज पण आलं पाहिजे आणि परत परत क्लास पण करणं होत नाही आणि परत परत ती वेळ पण भेटत नाही असं होतं. माझ्यावरून सांगते मी की पहिल्यांदाच ज्यावेळेस परफेक्ट माहिती भेटेल ना त्यावेळेसच जरा बरं वाटतं. पहिल्यांदा दुसऱ्यांदा कुठे क्लास करायचं म्हटलं का वेळ भेटणार नाही. मग त्यामुळे ना आपल्यानंतर पण असं कोणीतरी असं चांगले ब्लाऊज शिवले पाहिजे. आपण किती दिवस ब्लाऊज शिवणार आहे असं आहे. आपल्यानंतर पण कोणीतरी चांगली पिढी तयार झाली पाहिजे. आणि ब्लाऊज शिवणं म्हणजे असं खूप काही म्हणजे मला तर प्रत्येक मैत्रिणीने हे सांगायचं आहे की ब्लाऊज शिवणं म्हणजे आपला अगदी म्हणजे ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करायचा नाही, कुठलंही काहीही भांडवल उभं करायचं नाही आहे. जर तुम्ही पार्लरचा कोर्स केला असेल म्हणजे ज्याच्या त्याच्या मनावर असतं की तुम्हाला जे आवडेल ते. पण माझं तर असं मत आहे पार्लरचं करण्यासारखं काही नाही अवघड. पण पार्लरसाठी मैत्रिणींनो तुम्हाला आधी भांडवल उभं करायला लागतं आणि मग त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस कस्टमर येता येता तुम्हाला प्रत्येक कस्टमरला कशी सवय असते पहिल्यापासून पार्लरची की आपण सुद्धा स्वतः बघा ॲब्रो वगैरे काही जर करायला गेलं तर आपण काय म्हणतो, नवीन आहे तुम्ही, हाताखाली काम करतात तर तुमच्याकडनं नाही करणार असं सहजच आपण बोलतो असं आहे. आणि पार्लरची खूप प्रॅक्टिस लागते. तसं ब्लाऊजचं कसं आहे, आपल्याला 20 रुपयाचा तर 5 रुपयाचा दोरा जरी आणला तरी आपण सहजच 200 रुपये शिलाईचं ब्लाऊज कसं होईना तोडकं मोडकं शिवू शकतो असं पण आहे. मग तुम्हाला जे आवडेल ते नक्की करा. आणि ब्लाऊजसाठी कसं असतं, जास्त खर्चिक काम नाही आहे. आपल्याला कुठलंही भांडवल आणायचं नाही, कुठलंही भांडवल पण उभं करायचं नाही. अगदी सोप्या पद्धतीत समजा आपण किती अर्जंटमध्ये लग्नाच्या सीझनला किंवा दिवाळीच्या वेळेस आपल्याला साडी किती अर्जंट घेतली तरी आपण अर्ध्या तासात किंवा 1 तासामध्ये सुद्धा आपण ब्लाऊज शिवू शकतो असं ब्लाऊजचं आहे. आणि त्याला कुठंही तुम्हाला काही बाहेर घ्यायला जाण्याची काही गरज नाही आहे की कुठं काही चुकायचं. आपलं स्वतःचंच असतं. थोडंफार इकडे तिकडे टीप मागे पुढे झाली तरी आपल्यांना त्या चुका लक्षात पण येतात आणि आपल्यांना पण कळतं आपलं ब्लाऊज कुठं चुकतं आहे, कुठं बरोबर येतं आहे. तर मैत्रिणींनो, सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःचं ब्लाऊज स्वतः नक्की शिवा.
आणि मग आपलं स्वतःचं ब्लाऊज शिवलं तरी आपल्याला वर्षभरात तरी कमीत कमी 5 ते 6 किती का वेळेस तुम्ही ड्रेस घाला किंवा किती दुसरं काही किती घातलं तरी आपल्याला सण काही लग्न वगैरे असले तरी आपल्याला ब्लाऊज साडी ही लागतेच. त्यामुळे स्वतःचं ब्लाऊज नक्की शिवायला सुरुवात करा. अगदी सोपं आहे. आता तर मोबाईलवर प्रत्येक ब्लाऊजचे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात. आपले पण चॅनलवर बरेचसे असे व्हिडिओ टाकलेले मी, ब्लाऊज कसं शिवायचं, कशा पद्धतीने शिवायचं, तर ते पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवून बघा. एकदा पहिल्यांदा शिवलं की आपल्याला बरोबर आपल्या चुका थोड्याफार लक्षात येतात. 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की एकदम दीदींची पण कमेंट होती की ताई ब्लाऊजला कमरघेर जास्त होतं, तर ते ब्लाऊज कसं शिवायचं, कसं का बरं कमरघेर जास्त होतं. तर आपण ज्यावेळेस मागचा पुढचा भाग जोडतो, फिटिंगला घेतो, तर हा जो सेंटर आहे ना बॅक साईडला पाठीचा जो सेंटर आहे तिथं ठेवायची आयपट्टी, हुकपट्टी आणि त्यानंतर इकडच्या साईडला कितीही कपडा उरला तरी आपण सरळ ती स्टिक टिप घ्यायची. त्यावेळेसच आपलं ब्लाऊज व्यवस्थित येतं. मग आपण काय करतो, थोडीफार आपल्याकडनं शिवताना कटिंग करताना थोडंफार तरी कमी जास्त होतं. मग ती टिप सरळ घेतली की मग आपण उरलेला कपडा कटिंग करून टाकायचा. म्हणजे आपलं कमरघेराच्या बाजूनी जास्त पण येत नाही आणि छातीत पण एकदम व्यवस्थित बसतं. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज फिटिंग करा. तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की मी घेऊन येईल. ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने करायची आणि ब्लाऊजच्या छोट्या मोठ्या टिपा कशा टाकायच्या हे पण तुम्हाला नक्की सांगते मी. हे पण ब्लाऊज शिवताना मी तसंच करून घेतलं आणि प्रत्येक ब्लाऊज शिवताना असंच करायचं असतं आपल्याला. मध्ये सेंटरच्या बाजूने आपली हुकपट्टी, आयपट्टी, तिथे तो पुढचा पार्टची पट्टी ठेवायची बॅक साईडपर्यंतची आणि मग त्यानंतर आपल्याला सरळ कडेला टिप घ्यायची आणि उरलेला कपडा कट करायचा. आणि बाही पण जोडताना मागचा पुढचा भाग किती कमी जास्त होतोय का, काही खालीवर आहे का, ते पण बघून घ्यायचं. आणि ते बघितलं की मग जो भाग एक्स्ट्रा असेल, जो भाग जास्त असेल तर तो भाग कट करत चालायचा. असं नाही की पॅटर्न किती परफेक्ट असू द्या, ब्लाऊज किती परफेक्ट शिवलेला असू द्या, पण तुम्हाला यातून आहे ना जो भाग कटिंग करायचा असतो, छोटे मोठे काहीतरी आकार कोरायचे असतात, त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं. असं नाही की जसं आहे तसं शिवलं आणि ब्लाऊज परफेक्ट आलं. त्याला थोडाफार आपला पुढचा गळा कोरायचा असतो. मुंड्याच्या बाजूनी पण बाही लावताना पण आपल्याला थोडाफार आकार कोरून घ्यायचा असतो आणि त्यानंतर आपण बाही जॉईन करतो. तर फिटिंग पण करताना इथपर्यंत आपलं कमरघेर मोजून घ्यायचं. कितीही बसू द्या कमरघेर, तिथपर्यंत मोजलं की मग हे जे आयपट्टीचं हुकपट्टीचं टोक तिथं ठेवायचं आणि त्याच्या 4 घड्या करायच्या. 4 घड्या केल्यानंतर आपलं फिटिंगचं माप किती येतं ते बघायचं आणि त्यानंतर ते मोजून घ्यायचं. आता हे किती येतं आहे, 1.5 येतं आहे, तर 1.5 आल्यानंतर मी तेवढं ब्लाऊज मी फिटिंग करणार आहे. तिथपर्यंत टेप लावून मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला पण सोपं पडतं आणि कमी जास्त पण होत नाही. अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करा म्हणजे उरलेला कपडा आपल्याला कट पण करता येईल. आता या ब्लाऊजची फिटिंग येते 1.5ची, तर मी तिथं 1.5ला खाली पॉईंट करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे असेल तर छातीचं माप मोजून घ्यायचं. मी ह्या ब्लाऊजला 34चं पॅटर्न टाकलेलं आहे, तर 34चं पॅटर्न टाकलेलं आहे म्हटल्यावर छातीचा भाग 8.5चा येतो. तर 8.5ला मध्ये वरती पण मी इथं पॉईंट करून घेतला आहे. त्यानंतर दंडघेर मोजून घेतला. दंडघेर मोजताना पण यांचा दंडघेर आहे 5.5 पावणे 6चा दंडघेर आहे. तर तो दंडघेर आणि इथं छातीचं माप मोजून घेतलं आणि खाली कमरघेर, वरती छातीचं माप आणि वरती दंडघेर अशी सरळ टिप घ्यायची. म्हणजे ही टिप मागे पुढेच नाही करायची, एकदम सरळ टिप टाकली आपलं ब्लाऊज कुठे फुगत पण नाही आणि फिटिंग पण एकदम मस्त येते फिटिंग. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून सांगते मी तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने करायची. आणि ब्लाऊजची बाही पण जोडताना शोल्डरची टिप जी असते ना आपली बॅक साईड फ्रंट साईड जोडलेली असते, ती टिप पण मागच्या साईडला करायची. म्हणजे आपलं जे शोल्डर उतरताना ते उतरत नाही आणि अजून त्याला व्यवस्थित तिरपी टिप टाकून घ्यायची. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.